हिंदकेसरी अमोल बराटे याचे लोहगाव विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले। हिंदकेसरी किताब मिळाल्याने मला खूप आनंद झाला असून आता राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवण्याचे स्वप्न असल्याचे अमोलने बोलताना सांगितले। महापौर चंचला कोदरे, उपमहापौर बंडू गायकवाड यांनी अमोलचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। कुस्ती शौकीनांनी त्याला खांद्यावर घेऊन नाचवले। यावेळी क्रीडा समितीचे अध्यक्ष अनिल टिंगरे, हवेली तालुका पंचायत समितीचे सभापती अशोक बापू खानवे, उद्योगपती बीडी खानवे, पैलवान अमोल बुचडे यांच्यासह पुण्यातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोहगाव विमानतळावर अमोलचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर उघड्या जीपमधून अमोल दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला रवाना झाला। मला हे यश मिळाले आमच्या भावांमुळे मिळाले। दिलीप भाऊ, शरद बराटे, अमर बराटे, जयद्रथ बराटे, माझे वस्ताद विजय जाधव, विजय बराटे व आमचे सहकारी रुस्तम, अमोल बुचडे, भारत केसरी विजय गावडे, परत मुंबई महापौर केसरी आबा काळे यांच्या सरावातनं मला हिंदकेसरीची स्पर्धेत यश आलं। मी महाराष्ट्र केसरीला सुद्धा खेळलेलो आहे, नॅशनलला खेळलेलो आहे। महाराष्ट्राला मला दोन गोल्ड बी मिळालेले आहेत। हे सर्व यश मला आमच्या घरच्यांमुळे आलेलं आहे की त्यांनी मला लहानपणापासून रेसलिंगमध्ये टाकलं, त्याची कुस्ती शिकवली, त्याचं आज आम्हाला फळ मिळालेलं आहे। हो, मी आता होणाऱ्या पुढच्या महिन्यात महाराष्ट्र केसरीची तयारी करीत होतो। त्यानंतर बाळासाहेब लांडगे यांनी फेडरेशनचं लेटर आलं त्यांना वरतून की पहिलीच मॅचची कुस्ती अशी हिंदकेसरीची होत आहे, तर तिथं माझी निवड केली त्यांनी। मी तिथं गेल्यानंतर त्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मला एक राऊंड काढीत गेल्यानंतर मला माझा कॉन्फिडन्स वाटला व तिथं मला यश आले। फायनलच्या तयारी म्हणजे सकाळी आम्ही रोज 4 वाजता उठायचो। 4 वाजता उठल्यानंतर एक्सरसाइज सर्व करायचो, जिम करायचो, असं दिवसभरात 3 वेळा मी व्यायाम करायचो व महाराष्ट्र केसरी नॅशनल अशी मी तयारी करीत असताना ही कुस्तीचं लेटर आलं आम्हाला व मग आम्ही ह्या कुस्तीला गेल्यामुळे ह्या कुस्तीत यश आलं आम्हाला। लोहगाव विमानतळावर अमोलच्या स्वागतासाठी आलेल्या महापौर चंचला कोदरे म्हणाल्या, अमोलने मॅटवरील पहिला हिंदकेसरी होण्याचा मान मिळवून पुण्याच्या लौकिकात भर टाकली आहे। त्यांनी अमोलचे अभिनंदन केले। अमोलच्या कामगिरीचा पुणेकरांना अभिमान आहे। पुण्याच्या अंगठीमध्ये कोहिनूर हिरा बसल्यासारखं असं वाटायला लागले की पुणे शहराला एक अभिमान वाटावा, अशी एक चांगली घटनाच घडतीये आणि पुणे शहरात भाऊचं एकदम मनापासून पुणे शहराचा एक महापौर म्हणून संपूर्ण पुणेकरांच्या वतीने स्वागत करते।